मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार कोणत्याही नातीला आपल्या आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा मिळणार नाही या स्वरूपाचे कित्येक व्हिडिओ, रील, शॉर्ट, पोस्ट गेल्या काही दिवसात प्रसिद्ध झालेले आहेत. आणि हा विषय एकदम सनसनाटी निर्माण करणारा असल्यामुळे काही प्रमाणात त्यांना व्ह्यूज खूप मिळाले, ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला. आता समाज माध्यमांमध्ये एखादा मुद्दा का आणि कसा चर्चेत येतो याचं काही गणित नाही. पण हा मुद्दा सध्या चर्चेत आला आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये, विशेषतः ज्या नाती आहेत, ज्यांना आपल्या आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क हिस्सा हवा आहे, त्याची आशा आहे, अशा लोकांमध्ये एक घबराट पसरली. आणि त्या संदर्भाने काही लोकांनी माझ्याकडे असे रील किंवा शॉर्ट पाठवले आणि यात नक्की नेमकं तथ्य किती आहे याची विचारणा केली. जेव्हा मी ते एक रील किंवा एक शॉर्ट बघितलं, तेव्हा त्या अनुषंगाने असे बरेच व्हिडिओ केल्याचं माझ्या लक्षात आलं. आणि या विषयाचं एकंदर गांभीर्य लक्षात घेऊन या विषयाला नक्की काय याच्यात तथ्य आहे, हे स्पष्ट करण्याकरता आपण हा एक नवीन व्हिडिओ करत आहोत. आता या सगळ्या व्हिडिओमध्ये ज्या निकालावर अवलंबून ते व्हिडिओ केलेले आहेत किंवा ज्याचा दाखला दिलेला आहे, तो आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, मला वाटतं सप्टेंबर 2025 मधला निकाल, प्रभावतीचा निकाल. त्या निकालामध्ये असं म्हटलंय का, की नातीला आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क मागता येणार नाही? तर काही अंशी ते म्हटलेलं आहे. कारण कोणताही निकाल जो असतो, तो एकंदर त्या परिस्थितीनुरूप जी सगळी प्रकरणं आहेत, तेवढ्यापुरताच लागू असतो. एखादा निकाल आला म्हणजे सरसकट सगळ्या प्रकरणांना तो लागू होत नाही. मग ह्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि काय झालं होतं ते आपण बघूया. या निकालामध्ये किंवा या प्रकरणामध्ये एक दावा दाखल करण्यात आला होता नातीकडनं, आपल्या आईच्या मालमत्तेत म्हणजे आपल्या आईच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क सांगणारा. आणि त्यामध्ये नातीला हक्क मागता येतो किंवा नाही याच्यावरनं वाद निर्माण झाला आणि तो वाद अंतिमतः उच्च न्यायालयात पोहोचला. आता उच्च न्यायालय या संदर्भात काय म्हणतं ते बघूया. कलम 6(1) नुसार मुलीला मुलाप्रमाणेच स्वतःच्या हक्काने सहहिस्सेदार होता येते. मात्र सदर प्रकरणात वादी ही नात आहे आणि तिला मुलीच्या बरोबरीने स्थान दिलेले नाही. कलम ब नुसार मुलीला सहहिस्सेदाराच्या मालमत्तेत समान हक्क दिलेला आहे. म्हणजे महिलांना वारसा हक्क देणारी जी सुधारणा झालेली आहे, त्या सुधारणेनुसार मुलीला समान दर्जा दिलेला असला तरी मुलीच्या मुलीला म्हणजे नातीला समान दर्जा दिलेला नाही. सदर मालमत्ता ही तिच्या आईची सहहिस्सेदाराची मालमत्ता आहे. मात्र आई स्वतः वाटणी मागण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे फिर्यादीला वाटणी मागण्याचा वादीला वाटणी मागण्याचा अधिकार नाही. ती अजून सहहिस्सेदारच नाही आणि वादग्रस्त जमीन ही अजून त्या सहहिस्सेदाराला म्हणजे वादी नातीला मिळालेली नाही. जर मालमत्ता वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली असेल, तर आणि तरच ती वंशपरंपरागत मालमत्ता मानली जाऊ शकते आणि त्यावर मुलगा किंवा मुलगी यांना जन्मतः हक्क मिळतो. जोपर्यंत वादीची आई जिवंत आहे आणि ती स्वतः त्या मालमत्तेमध्ये वाटणी किंवा हिस्सा मागत नाही, तोवर वादीचा त्या मालमत्तेमध्ये कोणताही हक्क निर्माण होत नाही. आई जिवंत असताना वादी वाटणीची मागणी करू शकत नाही. तिची आई वाटणी आणि ताब्याकरता दावा दाखल करण्यास का असमर्थ आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. त्यामुळे हा दावा कारण अभावामुळे नो कॉज ऑफ ॲक्शन बाद ठरतो. वादीला दावा दाखल करण्याचा अधिकार म्हणजे लोकस स्टँडी नाही. शिवाय हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 14 मुळे प्रतिवादी आई हिला जेव्हा मालमत्तेत हक्क किंवा हिस्सा मिळेल, तेव्हा ती त्या मालमत्तेची पूर्णतः मालक बनेल. पूर्ण मालक बनल्यानंतर तो हिस्सा तिच्या इच्छेनुसार वापरण्याचा, विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार तिला असेल. जर ती मृत्यूपत्र किंवा तत्सम कोणतीही तजवीज न करता मृत्यू पावली, तर आणि तरच वादीला त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क मागता येत नाही. म्हणजे जिथे आई जिवंत आहे, आई वाटणी मागत नाहीये, तोवर तिच्या मुलीला
म्हणजे नातीला थेट वाटणीचा दावा दाखल करता येणार नाही. कारण अजून तिच्या आईचाच हक्क आणि हिस्सा निश्चित झालेला नाहीये आणि तिचा हक्क आणि हिस्सा जरी निश्चित झाला, तरी कलम 14 मुळे तो तिचा वैयक्तिक हक्क असेल आणि जोवर ती हयात आहे, तोवर त्यामध्ये सुद्धा मुलीच्या मुलीला थेट हक्क आणि हिस्सा प्राप्त होणार नाही. त्यामुळे या स्वरूपाचा दावा दाखल करता येणार नाही. म्हणजे या संदर्भात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, की मुलीच्या मुलीला जोवर तिची आई म्हणजे मूळ मुलगी वाटप मागत नाही, तोवर वाटपाचा दावा दाखल करता येत नाही. पण जर त्या मुलीच्या मुलीला सुद्धा वाटप हवं असेल किंवा ती मुलगी कोणत्याही प्रकारचं मृत्यूपत्र किंवा तत्सम तजवीज न करता जर तिचं निधन झालं असेल, तर तिची वारस म्हणून तिची मुलगी म्हणजे जी नात आहे, तिला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्काकरता निश्चितपणे दावा दाखल करता येईल. या निकालाप्रमाणे त्या परिस्थितीत कोणतंही कायदेशीर बंधन आज तरी नाहीये. म्हणून या संदर्भातले जे सनसनाटी स्वरूपाचे व्हिडिओ येतायत आणि त्यांनी सगळे लोक घाबरून जातायत, तर कृपया असं घाबरून जाऊ नका. आजोळच्या मालमत्तेतल्या सगळ्या नातींचा हक्क सरसकटपणे नष्ट झालेला नाही आणि साधा तर्क आपण जर वापरला, तर असा कोणाचाही हक्क सरसकट नष्ट करणं हे तितकंसं काही सोपं नाहीये. पण हल्लीच्या जमान्यामध्ये सनसनाटी स्वरूपाचे व्हिडिओ केले, की त्याच्यावर व्ह्यूज, एंगेजमेंट जास्त मिळतात. तुम्ही सुद्धा त्या आकर्षक व्हिडिओला, आकर्षक मजकुराला बळी पडता आणि त्या सगळ्याकरता या सनसनाटी किंवा आकर्षक स्वरूपाचे व्हिडिओ, रील, शॉर्ट वगैरे बनवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आता ते किती योग्य, किती अयोग्य हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर आपण काही भाष्य करायला नको. पण तुर्तास या व्हिडिओवर एका मर्यादेपलीकडे विश्वास ठेवू नका. नातीचा आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क निर्माण होत नाही किंवा तिला हक्क मिळणार नाही, हा जो निकाल आलेला आहे, तो त्यातल्या परिस्थितीनुरूप जे प्रकरणं असतील त्यांच्या पुरताच लागू राहील. सरसकट सगळ्या प्रकरणांमध्ये हा निकाल लागू राहणार नाही. मुलीचं जर निधन झालं असेल, मुलीला सुद्धा वाटणी हवी असेल, तर तिची मुलगी वाटपाचा दावा दाखल करू शकते. पण नातीला वाटप हवंय आणि तिच्या आईला वाटप नकोय, अशा परिस्थितीमध्ये मात्र वाटपाचा दावा दाखल करता येणार नाही. कारण मुलीच्या मुलीला जोवर हक्कच प्राप्त होत नाहीत, तोवर दावा दाखल करायचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून असे सनसनाटी व्हिडिओ तुमच्यापुढे सतत येत राहतील. त्यांनी लगेच घाबरून जाऊ नका. या गोष्टीचं सत्यान्वेषण करा. त्या बाबतीत अधिक माहिती घ्या. गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांना भेटा आणि जोवर तुम्हाला याची समर्पक उत्तर कोणी देत नाही, तोवर असे सनसनाटी व्हिडिओ बघून घाबरू तर नकाच. पण शिवाय ते अजून पुढे ढकलू नका. म्हणजे जसं तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे, त्यावर तुमचा विश्वास बसत नाही, तो तिथेच थांबू दे. अजून इतरांकडे त्याचा प्रचार प्रसार कृपया करू नका. एकदा तुम्हाला अशा व्हिडिओतल्या माहितीची खात्री पटली, की मग तुम्ही तो पुढे पाठवायला मोकळे आहात. पण जोवर तुम्हालाच एखाद्या गोष्टीच्या सत्यतेची खात्री नाहीये, तोवर तुम्ही तर त्याच्यावर विश्वास ठेवू नकाच. शिवाय इतरांनाही ती माहिती कृपया पाठवू नका. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.